सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन मत्तई शुभवर्तमान याचा 2 अध्याय 1 आणि 2 ही वचने. मत्तई शुभवर्तमान याचा 2 अध्याय 1 आणि 2 ही वचने. हेरोद राजाच्या दिवसात यहुदियातील बेथलेहेमात येशू जन्मल्यानंतर पहा, पूर्वेकडील मागील लोक यरुशलेमास येऊन विचारू लागले की यहुद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहे. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आजची सुंदर सकाळ देवबापाने माझ्या व आपणा सर्वांच्या आयुष्याला जोडली. आजचे वाचलेले शास्त्र भाग मत्तई शुभवर्तमान अध्याय 2 वचन 1 आणि 2. या वचनामध्ये आपण पाहतो की हेरोद राजाच्या समयामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहेम या ठिकाणी झालेला आहे आणि आकाशामध्ये तारा या ज्योतिषी लोकांना दिसलेला आहे आणि ते सर्व ज्योतिषी बेथलेहेमकडे चालत जो गवानीत बाळ जन्मलेला आहे त्याला भेटण्यासाठी, त्याला प्रणाम करण्यासाठी ते आलेले आहेत. माझ्या प्रियो, या ठिकाणी ज्या व्यक्तींचा वर्णन आपल्याला मिळतो ते पूर्वेकडून बेथलेहेमाकडे ते आलेले आहेत. केवळ उद्देश एकच की त्या तारणाऱ्या परमेश्वराला जो बेथलेहेममध्ये जन्मलेला आहे त्याला भेटण्याची त्यांची इच्छा आहे.
देवाचं वचन या भागामध्ये आपल्यासोबत बोलतो, या ज्योतिषी लोकांना ज्या प्रकारे तारणाऱ्या परमेश्वराला भेटण्याची ओढ लागलेली आहे व त्यांची इच्छा आहे की त्याला ते बघावेत. माझे प्रिय, आज आमच्यासाठी एक प्रश्न आहे, काय आम्हाला त्या जिवंत देवाची ओढ आहे का? पवित्र शास्त्र सांगते की देव प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा. काय आम्ही देवाला शोधणारे आहोत का? परमेश्वराचं वचन भजन त्याच्या 145 आणि वचन 18 मध्ये सांगते, त्याला खराईने शोधणारे त्याच्याजवळ राहतात. आणि जे लोक खराईने त्याला शोधतात ते परमेश्वराच्या ठाई आहेत, ते परमेश्वराजवळ आहेत, ते परमेश्वराच्या आशीर्वादात आहेत. म्हणून आपण कुठे आहोत हा विचार करण्याची गरज आहे. आज सर्व काम किंवा आपला व्यस्तपणा सोडून हे सर्व ज्योतिषी प्रभू येशूला भेटण्यासाठी यात्रा पूर्ण करून त्या ठिकाणापर्यंत आलेले आहेत. देव म्हणतो की आज देव आमच्या जवळ आहे. काय आम्हाला त्याला भेटण्याची आतुरता आहे का? जर नाही माझे प्रिय, तर या की आम्ही त्या परमेश्वराला शोधणारे, त्याला आपल्या जीवनात जागा देणारे, त्याला भेटणारे आम्ही बनावेत. यिर्मयाच्या 50 आणि वचन 4 मध्ये म्हणतात, ते रडत आपल्या देवाला शोध घेतात. देवाचं वचन सांगतंय की ते रडत आपल्या देवाचा शोध घेतात. काय आपण तुटलेल्या भग्न अशा हृदयाने आमच्या देवाचा शोध घेतो का? ज्या प्रकारे हे ज्योतिषी ख्रिस्ताला भेटण्यासाठी मोठी यात्रा तय करून आलेले आहेत, काय आपण तसे आहोत का? ख्रिस्ताला भेटण्यासाठी आमच्यात आवड आहे का? नसेल तर या आपण या दिवसांमध्ये ख्रिस्ताला बघण्याची, प्रभूला प्रसन्न करण्याचं हृदय आम्ही स्वतः तयार करू आणि देवाला आवडेल असं जीवन जगूया. देवा धन्यवाद, या सुंदर वचनाकरवी आमच्याशी बोललास. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो एक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.